नमस्कार, तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे अतिशय टेस्टी हेल्दी अशी रेसिपी आहे, पौष्टिक आहे रेसिपी। तर आज मी बनवणार आहे बीटरूट आणि गाजर आहे, तर त्याचं सूप बनवणार आहे। तर पौष्टिक रेसिपी आहे आणि संध्याकाळच्या वेळेला रात्रीच्या जेवणामध्ये जर आपल्याला खूप जास्त भूक नसेल तर तुम्ही ही रेसिपी अगदी झटपट ट्राय करू शकता। तर रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी गाजर आहे तर स्वच्छ धुवून घेतलेत, बीट स्वच्छ धुवून घेतले, त्याचे साल काढून घेतलेत आणि त्याचे मोठे मोठे तुकडे करून घेतलेत आणि ते कुकरमध्ये आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्यात। त्याच्या तर साधारणतः 1-2 ग्लास इतकं पाणी टाकलं आहे मी आणि 3-4 शिट्ट्या करून घेतल्यात आणि कुकर थंड झाला की त्याच्यानंतर ते जे पाणी आहे तर ते जे स्टॉक आहे तर तो साईडला काढला एका पातेल्यामध्ये आणि जे गाजर आणि बीटरूटचे जे फोडी आहेत तर ते आता मिक्सरला मी वाटून घेणार आहे बारीक। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ते काढून घेणार आहे सर्व आणि त्याची चांगली पेस्ट करून घ्यायची आहे बारीक आणि पेस्ट पण आपल्याला नंतर गाळून घ्यायची आहे। तर तुम्ही ही वेट लॉससाठी पण रेसिपी बनवू शकता। रात्रीचं जेवण स्किप करून आपण फक्त सूप घेऊ शकतो वेट लॉससाठी। तर ही पण त्यासाठी पण ही रेसिपी खूप छान अतिशय पौष्टिक आहे आणि जेव्हा मी बनवली तेव्हा तर ती सर्वांना अगदी मुलांनाही फार आवडली ही रेसिपी। तर बघू शकता तुम्ही त्याची पेस्ट करून झाली आहे आणि मी ते मोठी गाळणी आहे त्याच्यामध्ये काढून घेतले आणि गाळून घेतली आहे चमच्याने। ते छान एकत्र मिक्स करून ते गाळून घेतले गाळणीमधून आणि हे जे आहे तर हे सूप आता याला फोडणी द्यायची आहे। तर मी तुपाची फोडणी दिली आहे। तर साधारणतः 1-1.5 चमचा इतकं तूप घेतलेलं आहे आणि तूप गरम झालं की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेलं आलं आहे, बारीक चिरलेला लसूण आहे आणि बारीक चिरलेला कांदा आहे तर तो ॲड केला आहे आणि तो थोडासा परतून घ्यायचा आहे। अगदी जास्त ब्राऊन वगैरे कलर येईपर्यंत परतायची आवश्यकता नाही, एखादा मिनिट आपल्याला तो परतून घ्यायचा आहे। आणि कढीपत्त्याची पानं आहेत तर कढीपत्ता पण मी बारीक चिरून टाकला आहे जेणेकरून तो खाल्ला जाईल, कारण आपण जर असेच पानं टाकले तर ते आपण बाजूला करतो जेवताना। तर त्यासाठी मी तो बारीक चिरलेला आहे आणि एक थोडंसं परतून घ्यायचं आपल्याला हे सर्व तुपावर आणि अगदी हेल्दी असं सूप तुम्ही तुमच्या वेट लॉस डाएटमध्ये ॲड करू शकता। तर जे गाळून घेतलेलं पाणी आहे तर ते ॲड केलं आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये परत मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे, कारण मी हे उकळून घेणार आहे चांगलं। तर त्यासाठी मी थोडं पाणी ॲड केलं आहे परत आणि एक 5 ते 7 मिनिट आपल्याला हे छान असं उकळून घ्यायचं आहे। तर थोडंसं दाटसर होईपर्यंत आपल्याला ते उकळायचं आहे आणि अगदी झटपट आणि हेल्दी अशी रेसिपी तयार होईल। आणि सर्वात शेवटी मी मीठ ॲड केलं आहे, खडे मीठ टाकलेलं आहे, तुम्ही सैंधव मीठ ॲड केलं तरी पण चालेल, कारण आपण आता ही हेल्दी रेसिपी बघतो तर त्यामध्ये आपण सैंधव मीठ ॲड केलं तरी पण चालेल। तर बघू शकता तुम्ही छान असं सूप आहे तर ते उकळलेलं आहे। तर अतिशय हेल्दी असं सूप आहे। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, अगदी झटपट होते। रात्रीचं खूप जास्त जेवण करायचं नसेल किंवा खूप लेट झालं तर आपल्याला जेवण करायची इच्छा नसते तर आपण हे जे सूप आहे तर हे बनवू शकतो। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे, अगदी 5 ते 10 मिनिटमध्ये आपली ही रेसिपी तयार होते। तर खूप जास्त तयारीही करावी लागत नाही। तर झटपट असं जे बीटरूट आणि गाजरचं सूप आहे तर ते तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तनुजाज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील। तर रेसिपी नक्की ट्राय करा। धन्यवाद।